बाजारात सर्वात महाराष्ट्रातल्या राज्यातला सर्वात प्रसिद्ध बाजार नेकनूर आणि या बाजारातल्या व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आज नेकनूरच्या बाजारात आलो. काय समस्या आहेत आणि काय आपलं काय व्यथा आहेत ते सांगा आम्हाला आणि सर्व आमच्या प्रेक्षकांना ही माहिती व्हावी की काय आपल्या परिस्थिती आहे आणि काय तुमच्यावर अन्याय होऊ लागला. आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बाजार आहे आणि बाजारामध्ये सर्वच जनावरे विक्रीसाठी येत नसतात. त्यामधील काही जनावर शेतकरी जनावर असतात, त्यामध्ये काही 6 महिन्याची 8 महिन्याची गाभणी जनावरे, काही जवळ आलेली, हे सर्वच जनावरांना जसं काय कत्तलला चालली याप्रमाणे अडवणूक करतात आणि अडवणूक करून त्यांचा हेतू काय तेच कळना. त्यांना जर खरंच गोहत्या थांबवायची असेल किंवा गोहत्या बंदी करायची असेल तर त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी व्यवस्था आहे, त्यासाठी पूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये वेगवेगळ्या नियमाप्रमाणे प्रशासन चालतंय. परंतु ही वैयक्तिक काही बजरंग दल सारख्या काही संघटना आहेत की वैयक्तिक आपल्या फायद्यासाठी, आपलं घर मोठं करण्यासाठी, आपलं पोटाचं खळगं भरण्यासाठी त्यांनी उद्योग सुरू केलेला आहे. आणि त्या उद्योगामध्ये काय करते ती वाहन जर कुठून जामखेडून जर नेकनूर येत असेल, हिरापूरहून नेकनूर येत असेल किंवा साळेगावच्या बाजारातून नेकनूर येत वाहनं वाटात अडवतात व त्यांना कसलंही विचार करायला किंवा बोलायला संधी देत नाहीत. डायरेक्ट ते वाहन पोलिसाला फोन करून बोलतात आणि पोलीस प्रशासन डायरेक्ट वाहन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं काही कुणाला बोलू देत नाहीत. एखाद्या राजकीय जर नेत्यांनी जर सांगितलं समजावून की ह्याच्यामध्ये कतली जनावर नाहीत, ह्याच्यामध्ये दुधाचे जनावर आहेत, शेतकऱ्याचे जनावर आहेत, ते ऐकत नाहीत. डायरेक्ट एफआर फाडला जातो आणि एफआर फाडल्यानंतर आता ती जी राजकीयची पुढारी आहे त्याला या पूर्ण नेकनूरचं माहिती असते, ती पूर्ण पोटतिडकीनं सांगतो हे जनावर कतलीचे नाहीत, कृपया करून ह्याच्यावर एफआर दाखल करू नका. पण वेळ निघून गेलेली असते आणि नंतर पोलीस प्रशासन आपल्याप्रमाणे कारवाई करतो आणि ते जनावर काही विचार न करता डायरेक्ट गोशाळेमध्ये नेऊन सोडतात. आणि गोशाळेत जर नेलं तर गोशाळेचे बी नियम असे आहेत, 300 रुपये पर डे एका जनावराला ठेवलेला आहे. बरं पैसे का घेणार, पण जसे तुम्ही त्या जे जनावर धरले त्यापर्यंत ते जनावर तुम्ही जसे धरतात तर तसे त्या जनावरांची नीटनेटकेपणा ठेवत नाहीत, त्याची व्यवस्था नीट करत नाहीत. जनावर अशा करतात जसं काय ती जनावर त्या कोणी वालीत नाही, डोंगरात सोडल्याने जनावर तिथं खराब होतात. आणि जर उद्या त्या व्यापाऱ्यांनी जर पूर्ण कोशिश करून जर कोर्टातून जर आदेश आणला जनावर सोडायचं तर त्या ठिकाणला त्यांनी जी जनावरं मूळ जनावरं तिथं सोडली होती ते जनावरं न देता नाविलाज असतो त्या व्यापाऱ्याला तिथं जे जनावर अन्न पाण्या वाचून मरायला लागलेत ते जनावर हवाली करतात. आणि काही ठिकाणी जर असा संशय येतो व्यापाऱ्याला जे जनावर आज इथं गोशाळेमध्ये धरलेत ती जनावर 10-15 दिवसात दुसऱ्या मोठ्या बाजारात विकली झालेत आणि असे तशी जनावर निदर्शनात आलेत तरी प्रशासन काय करत नाही. प्रशासनाने जी नियम आहे त्या नियमाने जिथं जर तुम्हाला गोहत्याचा संशय आहे त्या ठिकाणी प्रशासनाने जावं आणि प्रशासनाने पूर्ण ही जी यंत्रणा आपल्या ताब्यात घ्यावी. ही जी संघटना आहे त्या संघटनेचा उद्देश गोहत्या थांबवणं नाही, त्यांचा संदेश फक्त एकच आहे, ह्यांचं फक्त एकच विचार आहे की आपला फायदा कसा व्हावा. आणि ह्यांच्या फायद्यासाठी जर ही व्यापाऱ्याला शेतकऱ्याला जर असं कुठंतरी अडचणीत आणत असतील तर बाजार बंद होणार आणि बाजार बंद झाला तर फक्त एक जणाचं नुकसान नाही, शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान आहे, व्यापाऱ्याचं नुकसान आहे. त्या ठिकाणचे जे लोकांचं पोट बाजारावर आहे, कुणाचं हॉटेल आहे, कुणाचं जेवणाचं हॉटेल आहे, नुकसान झालेलं कुणाचं आहे. उद्या जर ही गोष्ट अशी चालू राहिली तर काही दिवसांनी असं होईल की बाजारात फक्त दर्शक येतील आणि हाय अशा माघारी जातील, बाजारपेठ बंद होईल. त्यामुळं कृपया करून प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने ही जी लोक आहेत जी स्वतःला स्वयंघोषित म्हणतात त्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत की नाहीत माहीत नाही, ती फक्त 4-2 गोळा झाले, गाडी अडविली किती बजरंग दलाचे कार्यकर्ते झाले, ते सुद्धा नियम आहेत. कृपया शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि हा जो अन्याय होतोय बाजारकऱ्यावर, व्यापाऱ्यावर, शेतकऱ्यावर अन्याय थांबावा तेवढं बोलतो मी. नेमकं आपलं साळेगावचा अथवा किंवा नेकनूर, पाटोदा, हिरापूर या बाजारापैकी कोणत्या बाजारामध्ये आपली लूट केली जाते? जास्त करून जामखेडून जनावर निघाले तर त्या ठिकाणी कडा आष्टी भागामध्ये काही लोक स्वयंघोषित आहेत, त्यांचा काही संबंध नाही, त्यांचं गोहत्येविषयी नाही, ती गोमातेचे प्रेमी नाहीत, ती फक्त प्रेमी कसे आहेत त्यांना फक्त माल पाहिजे. गाडी धरली की 10-20 हजार घेतले, पोलिसाला 5-1 हजार दिले, ह्यांना 10-20 हजार राहिले की ह्यांचं काम होतंय. आम्ही सुद्धा गोहत्येच्या विरोधात आम्ही सुद्धा आहोत, कारण एखाद्या धर्माचा जर गोमाता असेल तर आम्ही आम्हाला सुद्धा त्याचा
गर्व पाहिजे, कारण आम्ही महाराष्ट्रात राहतो. आम्ही असं नाही तेव्हा ही गोष्ट शासनाने केली की हिंदू समाजाला काय त्याच्यामध्ये प्रेम आहे ना, आम्हाला त्याच्यामध्ये प्रेम नाही असं नाही. सगळ्यासोबत 1 की 2 वर्षामध्ये आणि त्यात आता कोरोनाच्या नंतर हे काय याचे जे सगळे ह्यातले कमी जास्त 25 इथले नेकनूरचे व्यापारी आमच्या सोबत पार्टनरशिपचे आहेत. म्हणजे गाय आणणाऱ्या, शेतकऱ्याला विकणाऱ्या, करणाऱ्या, ही काही खाटी धंदा करणारा एक नाही यातला. आज असतील काय मोजकेच, पण त्यांचा आणि ह्या गाडीचा संबंध नसतो. ह्या गाई इतक्या चेक करण्याच्या पाण्याची गरज नाही, त्यांना मध्ये न्यायची सुद्धा गरज नाही. साहेबांना प्रशासन असेल, पोलीस असेल, बजरंग दल असेल, ह्यांना नुसता भाग काढायचा, खालून गायची कास बघायची. प्युअर जर्सी ओरिजिनल शेतकऱ्या का 20 लिटर 25 लिटर 30 लिटर देणाऱ्या दुधाच्या प्युअर गाई, 10 लिटर पासून 12 लिटर पासून एखादी आलेली ती वासरू समोर बांधलेलं असतं. नाही तर बाकी सगळा गाभणा जवळ आला गाई 1-1 लाख रुपये किमतीची गाय आहे. हे आम्ही तर आहेतच, आमच्या गांधावर जातील, ह्याचा विषय सोडा, आम्हाला सोडतील करतील, पण माझ्यासोबत बी हे असणारे किंवा ह्यांचं मी ऐकलं 4-10 वेळेस गाडी अडविताना धरताना. नगरला असंच झालं, त्यांना मध्ये नेलं, त्यांना सांगितलं कर्जलावरी करा, ह्यातली लोक नाहीत. म्हणलं माझ्यासोबत ही गाडी, ही माझी शेजारी धावणीत ह्यांच्या लेकरूला नाही, ह्यांच्या वडिलांना धंदा केलाय, आमच्या वडिलांना केलाय, त्याच्यानंतर आम्ही करतो. ह्याच्यात काही इतकं कुबावानं किंवा खोटं आहे म्हणून किंवा असं म्हणून ह्याच्यात माल आणणारा कुणीच नाही. जे व्यापाऱ्याची गाडी ह्यांना चेक करायची, पोलीस स्टेशनला न्यायची गरज नाही, कुठंच नाही. त्यांना पोलीस असेल किंवा ते बजरंग दल असेल, त्यांना जागेवर चेक करून पाहिजे. त्याच्यात सगळ्या प्युअर दर्शक आहेत. मग त्या गाय न्यायल्याच्या नंतर मग ते दाखला, हे बी शेडी, याच्यावरली किंमत, ते मग त्याच्यानंतर ह्याच्यात 8-10-15 दिवस झालं, त्यांच्या किंवा माझी असेल, कुणाची असेल, नाही तर शेतकऱ्याचं. आमच्या सोबत 3-3 शेतकरी येतात. ते शेतकऱ्या सुद्धा गाय तिथे चालले, ते शेतकरी तर हापरून जाते, ते पण तिथपर्यंत पाठपुरावाच करू शकत नाही. आणि नंतर जरशी गाय 8-10 दिवस वाढली असते, ती येली वासरू जार नाही पडलं, आजारी पडली, तिथं कुणी पाहणार नाही. हे टाइम कुणावत नाही. जे ओरिजिनल व्यापारी किंवा शेतकरी सोबत आहे. नेकनूरचा बाजार हा मराठवाड्यामधला 1 नंबरचा बाजार. आमच्या वडील पूर्ण हे झालं, ही माझी चुलते, हे आमचेच पाहुणे, सगळे व्यापारी इथे. आणि याच्यामध्ये काय व्हायला वरचीवर म्हणजे ह्याला अलग अलग बसायला लागले.